नमस्कार. आज आपण बनवणार आहे पास्ता मी ऑलरेडी उकळून ठेवलेला आहे. असा त्याला पाण्यात मीठ आणि हे टाकून भिजवून ठेवायचं. आता कढईत थोडंसं तेल तापल्यानंतर त्याच्यात जिरं टाकायचं. जिऱ्यानंतर मोहरी टाकायची. मोहरीनंतर हळद टाकायची. हळद नंतर तिखट टाकायचं. मॅगी मसाला टाकायचा. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मॅगी मसाला पण टाकू शकता. अजून आपण धने पावडर पण टाकतो आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही पण टाकू शकता. आता आपलं तेल थोडा वेळ लागेल त्याला अजून उकळून घ्यायला. इकडं मी कांदा टोमॅटो कापून ठेवलेला आहे. आता मी जिरं टाकतोय. थोडंसं अजून. आता मोहरी. अजून थोड्याशा मोहरी. आता 2 मिनिटं याला होऊ दे. आता हळद थोडीशी अजून. आता तिखट. आता मॅगी मसाला. आता हे असं झालेलं आहे. हे थोडं वेळ 2 मिनिटं होऊ दे. आता आपल्याला हे कांदा आणि टोमॅटो त्याच्यात टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर मीठ हलवून घ्यायचं आहे. आता थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. जर तुम्हाला धने पावडर टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकता. मी या ठिकाणी टाकत आहे. आता त्याला हलवून घ्यायचं. आता जर तुम्हाला बटर टाकायचं असेल तर बटर पण टाकायचं. मी या ठिकाणी टाकत आहे बटर. हे टाकलं. बंद करून साईडला ठेवून द्यायचं. हा, आता त्याला नीट हलवून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला हा पास्ता जो आपण उकळून ठेवला होता तो आपल्याला याच्यात टाकायचा आहे. आपण हळूहळू टाकू, काही घाई करायची नाहीये. आता या ठिकाणी आपण पास्ता टाकून नीट हलवून घेतलेला आहे. आता 2 मिनिटं शिजू द्यायचं. मग प्लेट मध्ये काढून घ्यायचं. हे बघा, खूप छान झालाय पास्ता. हा, या प्रकारे आपला पास्ता तयार आहे. मी थोडासा चाखून बघितला होता. एकदम मस्त झालेला आहे. मला भूक लागली होती म्हणून मी पास्ता केला होता. नाहीतर मी काही करत नाही जास्त. म्हणून आज तुम्हाला दाखवायसाठी मी आज पास्ता केलेला आहे. जर तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कॉमेंट मध्ये सांगा मला की कसं झालं होतं. आणि माझ्या टाकण्यात थोडंसं पुढे मागे झालं असेल तर मला सांगा. आता आपण काढून घेऊ प्लेट मध्ये.
काढून झाल्यानंतर माझ्याकडे हर्ब्स होते, ते हर्ब्स टाकू आपण. तर या ठिकाणी आपला पास्ता तयार झाला आहे. माझ्याकडे हर्ब्स होते म्हणून मी व्हेजिटेबल हर्ब्स टाकले त्याच्यात. हे खूप चांगलं झालेलं आहे. आता मी टेस्ट करून बघतो. दिसायला खूप चांगलं दिसतंय. खूप भारी झालेलं आहे, खूप मस्त झालेलं आहे. तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. आपण नंतर भेटू. बाय.